आपण सगळे ज्या भाषेत पहिल्यांदा बोलायला शिकलो, ज्या भाषेत आपल्या आईने आपल्याला गोष्टी सांगितल्या, अंगाई गीत गायलं, तीच आपली मातृभाषा. ही फक्त संवादाचं साधन नाही, तर ती आपल्या विचारांची, भावनांची आणि संस्कृतीची ओळख आहे. मातृभाषा म्हणजे आपल्या मुळाशी जोडणारा धागा. आपण कितीही परदेशी भाषा शिकलो, कितीही आधुनिक झालो, तरी आपल्या मातृभाषेत बोलताना जी ऊब, आपलेपणा आणि आत्मविश्वास वाटतो, तो दुसऱ्या कोणत्याही भाषेत कधीच मिळू शकत नाही. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्वांना जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेणार आहोत मातृभाषा दिन म्हणजे काय, तो कधी आणि का साजरा केला जातो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या भाषेमुळे या दिवसाची सुरुवात झाली. हा फक्त एक दिवस नाही, तर भाषेच्या हक्कासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण आहे. चला मग या प्रेरणादायी इतिहासाची सफर करूया. जगभरात भाषा टिकवणं म्हणजे संस्कृती जपणं असं मानलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, जागतिक मातृभाषा दिन एका भाषिक संघर्षातून जन्माला आला आहे, आणि तो संघर्ष होता बंगाली भाषेसाठी. भारताचं विभाजन झालं आणि तयार झाले दोन भाग, पाकिस्तानचा पश्चिम भाग आणि पूर्व भाग. पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश, जिथे बहुतांश लोक बंगाली भाषा बोलत होते. मात्र पाकिस्तान सरकारने घोषणा केली की पाकिस्तानची एकच अधिकृत भाषा असेल, उर्दू. हे ऐकून पूर्व पाकिस्तानातील लोकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. त्यांना वाटलं, आमची स्वतःची भाषा का नाकारली जाते. त्यांनी मागणी केली की बंगाली भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा द्यावा. 21 फेब्रुवारी 1952 रोजी ढाका शहरात विद्यार्थी आणि नागरिकांनी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन सुरू केलं. पण त्या दिवशी जे घडलं ते अत्यंत दुःखद होतं. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला आणि अनेक विद्यार्थी ठार झाले. या हुतात्म्यांमध्ये अनेक तरुणांचा समावेश होता. त्यांनी आपल्या मातृभाषेसाठी प्राण दिले. त्यांच्या बलिदानामुळे पुढे बंगाली भाषेला पाकिस्तानमध्ये मान्यता मिळाली, आणि 1971 मध्ये जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला, तेव्हा बंगाली भाषा त्यांच्या राष्ट्रीय ओळखीचा अभिमान बनली. या घटनेला केवळ बांगलादेशच नव्हे, तर जगानेही सन्मान दिला. 1999 साली युनेस्कोने 21 फेब्रुवारीला अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केले. पहिल्यांदा हा दिवस 21 फेब्रुवारी 2000 साली साजरा करण्यात आला, आणि तेव्हापासून भाषिक विविधतेच्या आणि मातृभाषेच्या हक्काचा सन्मान म्हणून दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी जगभरात जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो. भारत हा विविध भाषांचा देश आहे. प्रत्येक भाषेत एक संस्कृती, एक इतिहास आणि एक भावना दडलेली आहे. भारतात या दिवशी शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्था मातृभाषा जपण्यासाठी अनेक उपक्रम राबवतात. कविता वाचन, भाषण स्पर्धा, लोककला कार्यक्रम आणि स्थानिक भाषांच्या प्रोत्साहनासाठी विशेष मोहिमा. आजच्या जागतिक युगात आपण अनेक भाषा शिकतो, इंग्रजी, फ्रेंच, जपानी. हे चांगलंच आहे, पण त्याच वेळी आपली मातृभाषा विसरणं म्हणजे आपल्या ओळखीचा पाया गमावणं आहे. संशोधनानुसार ज्या मुलांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषेत होते, त्यांची समज आणि शिकण्याची क्षमता अधिक चांगली असते. मातृभाषा म्हणजे केवळ शब्द नाहीत, ती आपल्या विचारांची आणि भावनांची मूळ शक्ती आहे. मराठी ही केवळ आपली मातृभाषाच नाही, तर भारत सरकारने मान्यता दिलेली अभिजात भाषा आहे. हजारो वर्षांची समृद्ध परंपरा, अद्वितीय साहित्य, व्याकरण आणि सांस्कृतिक वारसा जपणारी ही भाषा आपल्या ओळखीचा सर्वात मोठा अभिमान आहे. म्हणून या मातृभाषा दिनी एक छोटी प्रतिज्ञा करू. आपण आपल्या मातृभाषेत अभिमानाने बोलू, लिहू आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. व तुम्हाला तुमची मातृभाषा का आवडते ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.